कैसे ली जाऊं
महाराज स्वामींनी या भजनामध्ये त्यांची अडचण सांगितली. मी काय करू, मला सगळीकडे परमात्मा दिसत आहे, कुठे शोधू, कुठे ठेवू, त्याला काय करू? मी देवात आहे का देव माझ्यात आहे, मला काही कळत नाही आहे. आणि मी मी तुम्हाला निर्गुणाचे गुण फक्त गाणं, फक्त माझ्या वर्णन करणं माझ्या हातात तेवढं आहे. तर ही जी हा निरंजन शब्द त्यांनी हा वापरला आहे ना, तर आजच्या समासात समर्थ आपल्याला ही उपासनेची परमावधी हा 10वा समास आज आपण बघणार आहोत ना, हे तंतोतंत हे सगळे ह्या या गाण्याचे सगळे गुण त्याच्यामध्ये घटतात. या आजच्या समासाचं हे समरी आहे, पण ते कसं जायचं त्याचे फुटस्टेप समर्थ सांगणार आहेत आपल्याला. ते आपण आज समासात बघू. आता आपण हल्ली प्रार्थना म्हणूया आपली. ओम. 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 ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ईसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार तुम्हा सगळ्यांना एकदा पुन्हा एकदा. आपण बघा गेल्या वेळे हा 9वा समास पूर्ण केला आणि 10वा समास आता आज आपल्याला सुरू करायचा आहे. उपासनेचे ध्येय. त्या 9व्या समासाच्या शेवटच्या उभ्या आपण गेल्या वेळे बघून थांबलो. त्या 9व्या समासाचा अगदी थोडक्यात आढावा घेताना उगमाकडे धाव, वडील कोण हे प्रश्न विचारत त्यांनी सगळ्यामध्ये परमात्मा कसा बघायचा ते शिकवलं. आणि हे बघायची सुद्धा आता आपली अर्थातच आपली ती दृष्टी अजून नाही, मग ती आपली उपासना आहे. मग ती उपासना त्यात सूक्ष्म होत जाणं, त्याचं रहस्य काय ते सांगणाऱ्या ओव्या सांगून हा समास संपतो. तर त्याच्यामध्येच बघा आपल्या गृहस्थांच्या लेवलपासून उच्च लेवलपर्यंत सर्व उपदेश दिलेला आहे की लक्ष्मी तयापासून जाईल कोठे. इथे ह्याचं आपण गेल्या वेळेला बघितलं की आपल्या गृहस्थ लोकांना त्याचंच असतं ना, लक्ष्मीचं महत्त्व असतं. पण ते म्हणले नारायणाच्या स्मरणात करा. आणि पण लगेच मग म्हटलं ह्या सगळ्या विश्वात जर नारायण असेल तर त्या सगळ्या विश्वाची सेवा करणं भाग आलं. मग त्यासाठी काय करायला पाहिजे? मग त्या सगळ्या विश्वाची सेवा करणं तर आपल्या हातात नाही, शक्यच नाही. मग त्याच्याऐवजी त्यांनी एक युक्ती सांगितली. ते म्हणले कोणाची तरी काया तोषवावी. कोणाची तरी म्हणजे सद्गुरूंची. का? त्यांना जरूर आहे म्हणून नाही, किंवा त्यांना हवं आहे म्हणून त्यांचा मान ठेवायचा असं नाही, पण मला कुठेतरी मी मानलं पाहिजे ना की हा मनुष्य हा सर्वोत्तम आहे, निर्दोष आहे. ते अखंडानंदांचं वाक्य मला खूप आवडलं बघा. तुम्ही जर दुसऱ्या कोणाला निर्दोष समजलात नाही, मग आम्ही निर्दोष कसा काय बनेन? मी दुसऱ्या कोणाला समजत पण नाही, कोणाला आदर्श मानतच नाही मी. ह्या कारणासाठी माझी देहबुद्धी कमी करण्यासाठी ते म्हणले कोणाशी तरी काया तोष व्हावी. आणि मग म्हणले सगळं म्हणजे उपासना बघितली तर मग सगळ्या विश्वाची विश्व पाळती आली. मग ते ह्या ओव्या अशा आपण बघा गेल्या वेळी बघितल्या की या असं ही जनसेवा म्हणजेच ईश्वर सेवा याचे निर्देश इंडिकेटर्स आहेत. पण ते त्याचा शब्दशः अर्थ समजून कळायपेक्षा ते व्यवहारात प्रचिती शोधायला
आपण जर शोधली याची या ओव्यांची मॅपिंग केलं ते आणखीन आपल्याला उमरण्यासाठी मग आपण गेल्या वेळे व्यवहारातले सुद्धा आपण दाखले संतांचे आपण बघितले. समर्थ सांगतात हे सगळं जे मी सांगत आहे हे चैतन्य धगधगत सगळीकडे आहे, त्याची उपासना करण्याने किंबहुना माझ्या मनात बुद्धीनं त्याची खात्री पटली की हे श्रेष्ठ आहे आणि माझा देह त्यासाठी झिजवल्याने मला संपूर्ण समाधान माझ्या हातात येईल. म्हणले माझी अशी उपासना आहे ही अंदाजपंचे नाही आहे. नेऊन घाली निरंजना पलीकडे. हां, बघा, निरंजन शब्द त्यांनी गेल्या वेळी वापरला होता की ह्या निर्गुणाच्या क्षेत्रामध्ये आपल्याला अलगद नेऊन सोडेल. की त्यांनी आपल्या उपासनेची शपथ घेऊन ते सांगताय. आणि मग त्यांनी आता हे पण आपलं गेल्या वेळी आपण बघितलं ते म्हणले अधिकारासारिखे चालावे म्हणजे बरे 32व्या ओळीमध्ये. आणि मग उपासनेचा क्रमविकास उपासना सूक्ष्म होत जाणं हे सगळी घरातल्या देवाची पूजा तर आपण करणारच पण विश्वाची सुद्धा किंवा आपली सगळ्या गुरूंची म्हणा त्यांची उपासना करत जाणं सगळ्या सृष्टीमध्ये भगवंत बघणं पण ते आपापला अधिकार देहाचा अधिकार उपासनेचा अधिकार बघून करावं. मग आता या 33 आणि 34 या ओव्यांमध्ये जणू काही समर्थांनी गे गेअर बदलला किंवा ही आता ही पुढच्या समासाची प्रस्तावना झाली. कारण पुढचा समास जो आहे तो उपासनेची अत्युच्च कोटीवर आहे. त्याचं थोडक्यात आपण गेल्या वेळी असं बघितलं की हे आवाहन आणि विसर्जन असं आहे. आता ते गणपतीची मूर्ती तर आहे तर प्राणप्रतिष्ठा आवाहन करतो. मग आवाहन करतो मग त्याचं विसर्जन पण करायला पाहिजे. मग सगळीकडे भगवंत दिसत असेल तर नाही मग त्याचं आवाहन पण करायचा प्रश्नच कुठे उद्भवतो. तर म्हणून ते म्हणले आवाहन हा जर पूर्व पक्ष झाला आवाहन आणि विसर्जन ही उपासना पद्धती तर सिद्धांत खरा पुढे आहे. तर आपण असं करू की उपासना सूक्ष्म होत जाणं तर मी असं एक माझ्या मनात आलं की ह्या आजच्या समाजातल्या ओव्या तर आपण बघूच पण या उपासनेचा क्रमविकास एव्होल्युशन किंवा उपासना शब्द पहिल्या दशकापासून किंबहुना पहिल्या समासापासून कसा कसा इव्हॉल्व होत गेला ते आपण बघू. आणि या उपासनेनं काय साधायचं आपलं ध्येय त्या ध्येयाचा पण क्रमविकास एव्होल्युशन होत गेली स्पिरिच्युअल. आधी असं वाटलं की हां माझी प्रकृती ठीक आहे तर मग हां देवाची कृपा आहे ते पण नाकारत नाही बरं का आपण. पण आपल्या उपासनेचं ध्येय उच्च होत चाललं तर ते पण की ज्याला आपण आत्मनिवेदन म्हटलं की मी कोणासाठी कोणाला समर्पित माझ्या सगळ्या ॲक्शन्स मी कोणाला समर्पित करतो. आत्मनिवेदन ते आत्मनिवेदन कोणाला करतो किंवा आत्मनिवेदनाची जी प्रक्रिया आहे तिची पण एव्होल्युशन आपण म्हणजे उपासना सूक्ष्म होत जाणं हे उपासना ढोबळ अर्थाने बघू आणि मग आत्मनिवेदनाचं पण बघू आणि मग हा 10वा समास पण आपण बघूया. ठीक आहे. तर आता बघा ही उपासना सूक्ष्म होत जाणे त्याच्यापेक्षा आपण असं म्हणू की हे बघा मुख्य उपासना लक्षण हे पहिल्या समासात सांगतायत ना की या दासबोधामध्ये काय सांगितलंय ते सांगतात. दासबोधामध्ये मुख्य उपासना लक्षण नाना कवित्व लक्षण नाना चातुर्य लक्षण बोलिले असे. हां कवी याचा अर्थ क्रांतदर्शी कवी म्हणजे जो शब्दांमध्ये अर्थ खूप भरतो ठासून त्याच्यामध्ये गहन अर्थ त्या काव्यात भरतो तो कवी. आणि हे सुद्धा चातुर्य लक्षण बोलिले असे. बर मग दुसरा जो दशक आहे त्याच्यामध्ये सुरुवात करताना काय सांगितलं पाळावी वेदांची आज्ञा कर्मकांड उपासना जेणे होईजे ज्ञाना अधिकार पात्र. आता वेद काय सांगतात वेद सांगतात आपलं कर्तव्य करा कर्मकांड उपासना म्हणून कर्मयोग करा उपासना करा त्यांनी काय होईल माझी देहबुद्धी क्षीण होईल आणि मी ज्ञानाच्या अधिकाराला प्राप्त होईल. बघ आता चला आता आपण पुढे झालो. मग आता ह्या पुढच्या दशकात काय सांगितलं कर्ममार्ग उपासना मार्ग ज्ञानमार्ग सिद्धांत मार्ग
योग हे नवविधा भक्तीचा समास आहे. त्यामध्ये सगळं म्हणजे सगळं ऐकत जा. असं म्हणू नका की काय मला नाही जरूर. सुरुवातीला सगळं ऐका. मग सगळं ऐकून मग काय निवडायचं ते निवडूया. म्हणजे संभ्रम व्हायला नको. योग मार्ग, वैराग्य मार्ग, उपासना मार्ग सर्व ऐकत जावे. बर. मग आता ज्याला आपण टेक होम मेसेजेस असा दासबोधाचा पाया म्हटलं, तिथे समर्थ आपल्याला एक सूचना देतात. काय म्हणतात? ज्याला उपासनेचा आधार नाही, तो परमार्थ निराधार आहे, ऑर्फन आहे तो परमार्थ. हा. कर्मे वीण अनाचार भ्रष्ट होती. ते एकांनी प्रश्न विचारला बघा, इथं आमचं चेन्नई मिशन सुरू झालंय. ते म्हणले, मग आम्ही यूट्यूबवर बघितलं तर काय हरकत आहे, इथं यायची काय जरूर आहे? आम्ही आता चेन्नई मिशनला आम्ही सांगतो हे फॅमिली प्रोग्राम आहे. म्हणले आम्ही यूट्यूबवर बघतो. म्हटलं मग मी आपलं मला कसा सुचलं माहित नाही. मी त्यांना म्हटलं हा प्रश्न तुम्ही यूट्यूबला विचारा मग. मग ते सांगतील तुम्हाला. मी काय सांगू? अं, असं आहे. काहीतरी नियम पाळायला पाहिजे. अं, क्रमाने स्टेप बाय स्टेप करायला पाहिजे. तर नाही उपासनेचा आधार, तो परमार्थ निराधार. कर्मे वीण अनाचार भ्रष्ट होती. मी मला जेव्हा केव्हा जसं पाहिजे कसं केव्हाही कधीही करेन. नाही म्हणलं, समर्थन नाही असं. असं नाही. मग पुढचा, मग आता चला थोडं ज्ञान ऐकू लागला. मग तो म्हणला, शंका आहे हो स्वामी, तुम्ही ज्ञान सगळंच थोर सांगता ना. मग ज्ञानाहून काही थोर असे ना, मग का मग तरी का पाहिजे उपासना? मी ज्ञानच ऐकतो. ते उगीच उपासना कशाला करायची? उपा उपासनेने ज्यांना काय प्राप्त झाले. मग त्याचं आपण विश्लेषण पण गेल्या वेळे त्याच्यावर बघितलं की ज्ञानाच्या अधिकाराला खरं त्याने आधी सांगितले की कर्म उपासना केल्याने मी ज्ञानाच्या अधिकाराला, आय विल बिकम एलिजिबल फॉर नॉलेज. आता माझ्यासमोर शेखर बसले, प्रकाशजी आहेत, मराठी काका आहे, सगळ्यांनी भगवद्गीतेचा किती किती वेळा अभ्यास केला आहे. तर हा क्रम गीतेच्या अध्यायात पण आपल्याला दिसतो की ज्ञानाहून थोर असे ना, तरी का पाहिजे उपासना? उपासनेने ज्यांना काय प्राप्त झाले. ठीक आहे. मग समर्थ काय सांगतात? उत्तर किती सुंदर दिलं बघा समर्थांनी. अरे म्हणले, उपासना तुझ्या देहाला आहे. माझी देहबुद्धी जड आहे ना, आत्ता माझी देहबुद्धीने मी भरलेला आहे ना. बघा, 2 अभ्यास वर्गांपूर्वी आपण एक थोडासा विचार केला होता की मी देहबुद्धीने विचार करतो म्हणजे माझ्यावर काय काय लिमिटेशन्स येतात. याच्यावर आपण वेगवेगळ्या डायमेन्शन्स बघितले होते बघा. तर समर्थ काय सांगतात, ही उपासना कोणाला आहे? देहास लागली उपासना, आपण विवेके उरेन, ऐसी स्थिती सज्जना अंतरिंची. सज्जन म्हणजे संत. त्यांच्यात काय असतं? अंतरंगामध्ये विवेक, आणि ते त्यांनी स्वतःचं म्हणजे जे मी पण आहे तो पूर्ण मिनिमल व्यवहारापुरता ठेवलेला असतो, बाकी सगळा कमी केलेला असतो. देहाने उपासना चालू आहे. हम्म. तर समर्थ पुन्हा सांगतात, माझे उपासनेचा बडिवार, ज्ञान सांगावे साचार. म्हणजे जे ज्ञान आचरणात आणता येईल, किंवा मी आणून मगच तुम्हाला सांगतोय या अर्थाने. हे जर मी काही खोटं सांगत असेल याच्यात, मिथ्या बोलता उत्तर प्रभूस लागे. कारण हे सगळे उपदेश भगवंताने म्हणे मला दिलेला आहे, तो मी जसे तसा तुमच्या समोर देत आहे. तर मग भगवंत चूक आहे असं होईल? नाही नाही नाही. माझा उपासना श्रेष्ठ, या अर्थाने माझी उपासना श्रेष्ठ आहे. ते म्हणले, उपासनेचा गजर, स्थळोस्थळी थोर थोर. आणि प्राणीमात्र कसे सोडवले? प्रत्ययाने प्राणीमात्र सोडविले. त्यांना प्रत्येकाला आतमध्ये जणू काही प्रत्येकाच्या आतमध्ये सेल्फ अनफोल्डमेंट झालं. त्यांना कळलं, हा अरे हे छान आहे. हे गीता वाचल्याने, मनन केल्याने, दासबोधावर मनन केल्याने माझा अंतरंगातलं समस्या सुटत चालल्या आहेत. बघा. आणि आता मी 2 दशक पुढे धावतो, आणि 16व्या दशकात म्हणतात, हे जर पुन्हा एक वॉर्निंग देतात, उपासनेचा मोठा आश्रय, उपासने विण निराश्रय,
उदंड केले तरी तो जयो प्राप्त नाही. उदंड केले. फेसबुकवर मला 200 लाईक्स मिळाले, पुष्कळ पैसे मिळाले, पुष्कळ मान सन्मान मिळाला, अ, लोकात खूप वाहवा झाली, पण उपासना नसेल, हे कोणाला तरी अर्पण केलं नसेल, गुरूंचं अधिष्ठान नसेल, तर जयो म्हणजे समाधान. मला आणि आता आपण याची कितीतरी उदाहरणं जगामध्ये बघतो. हं, किती सत्ता गाजवलेले नेते, मग त्यांना त्यांचा देशच सोडायला लागतो. मग ते पैसे कमावलेले दुसरे कोणी असतात ते कसे कसे कमावले ते नंतर येतं. किती किती ते असमाधानीच असतात. तर हे सगळं आपण उपासनेचा क्रमविकासमध्ये अशा तऱ्हेने ही उपासना आहे. सुरुवातीला सांगितलं पूजा करा, सगळं त्याचा नवदा भक्तीमध्ये असतं, सगळं सांगितलं बागा करा, अमुक करा, तमुक करा, सगळं छान आहे. फक्त ते उपासना म्हणून करा. आणि हा आता आत्मनिवेदन उपासना कशासाठी, की माझं पूर्ण व्यक्तिमत्व भगवंताकरता द्यायचं, ह्यासाठी आहे. मग त्यासाठी पुन्हा एकदा त्यांनी विवेकावर भर दिला. तर विवेक वैराग्याचं दशकाचं नावच होतं आणि त्याच्यामध्ये विवेक वैराग्य हा समासच होता. त्यात पुन्हा एकदा सांगतात, विवेके अंतरी सुटला, वैराग्ये प्रपंच तुटला, अंतर्बाह्य मोकळा झाला, निसंग योगी. बघा, विवेक आणि आतमध्ये सुटायचंय आणि वैराग्य बाहेरचं, वैराग्याने प्रपंच तुटला. आता आपल्या हातात काय आहे? प्रपंच आपल्या हातात आहे का? नाही. पण विवेक करणं माझ्या हातात आहे की नाही? हां. मग आता ते एक संत खूप छान सांगत असत. ते म्हणतात, आपल्या हातात जी गोष्ट आहे ती शहाणा मनुष्य करतो." म्हणजे प्रपंच आपल्या हातात नाही. मग तर जाऊ दे की जसं चाललंय तर आता काय कराय, आपण नसलो तरी प्रपंच तर चालूच असतो. त्याला आपण तो अंतरंगातनं मी विवेके अंतरी सुटला ते पाहिजे. हं. आणि ते शब्दसुद्धा त्यांनी कसे वापरलेत बघा. निसंग योगी. आता योगी म्हणजे काय? जुडणे म्हणजे योग म्हणतात ना. मग त्याला निसंगपणाचा त्याला योग मिळाला. शंकराचार्यांनी सुद्धा गीतेच्या ह्याच्यामध्ये 6व्या अध्यायामध्ये ही ही परिभाषा वापरली आहे. की विरोधाभासाची. पण साधाचं काय आहे? अंतर्बाह्य मोकळा झाला निसंग योगी. त्याला समर्थ आत्मनिवेदन म्हणणार आहेत. ते पुढच्या ह्याच्या लगेच पुढचा समास तसाच सुरू होतो. आणि मग इथे आत्मनिवेदनाच्या 3 स्टेप्स सांगते, की ज्या आज समर्थ आपल्याला त्या शेवटच्या स्टेपचं वर्णन करून सांगणार आहेत. म्हणून आपण मागे जाऊन हे 3 प्रकारचे आत्मनिवेदन समर्थाने इंट्रोड्यूस केलं, ते आपण बघतोय. काय 3 प्रकार आहेत? तर सगळ्यात आधी प्रिलिमिनरी, पदार्थ जड आत्मा चंचळ, विवळ ब्रह्म ते निश्चळ, विवरो न विरे तत्काळ तद्रूप होय. म्हणजे हा जो प्रपंचातला ज्याला माझं वस्तूंचं मला आकर्षण वाटतं ना, ज्याला मी समजतो व्हॅल्युएबल्स, त्या जड आहेत. म्हणजे एक संत इतकं छान सांगायचे, म्हणजे मी ज्याला पैसे पैसे म्हणून ते नाही काय त्या जुनं उदाहरण आहे. ते 100 नोट म्हणे अगदी जवळ मी सांभाळून ठेवली, पण म्हणे त्या नोटेला काही नसतं त्याचं. ती जर माझ्या हातनं हरवली तर चोराकडे ती अगदी आनंदाने जाते. त्या नोटेला काही वाटत नाही, की ह्या माणसाने इतके प्रामाणिक कष्ट करून ती नोट मिळवली आहे, मी त्याच्याकडे राहायला पाहिजे. काही नसतं म्हणे, ती आनंदाने जाते. तिला तिला स्वतःचं चैतन्य काही नाही. ती जड आहे, पदार्थ जड, आत्मा चंचळ. म्हणजे ती मग आता व्हॅल्युएबलपासून आपण व्हॅल्यूजवर येऊ. मग व्हॅल्यूज व्हर्च्यू होण्यासाठी काय पाहिजे? माझी जाणीव त्या व्हॅल्यूजशी एकरूप झाली पाहिजे की नाही? म्हणजे मी त्या व्हॅल्यूज जगलं पाहिजे ते. मग ते त्या व्हॅल्यूज माझ्या अंगी आणत आणत हळूहळू हे विवेके अंतरी सुटून मग विमल ब्रह्म, जे फक्त कोरं अस्तित्व, कोरं चैतन्य जे आहे त्याच्यामध्ये तद्रूप व्हायला पाहिजे. मग या स्टेप्स काय आहेत? तर हा आत्मनिवेदनाचा क्रम बघा आता. स या या सगळ्या 3 स्टेप इथे लिहिलेल्या आहेत बरं का. हा जड स्टेप त्यांनी इन्क्लूड केली आहे, चंचल स्टेप केली आहे आणि निश्चळ स्टेप, अशा आत्मनिवेदनाला नावच दिलेत त्यांनी. जड आत्मनिवेदन, चंचल आत्मनिवेदन आणि निश्चळ आत्मनिवेदन. कारण आपली एकदम आत्म्यापर्यंत ब्रह्मापर्यंत आपली नाही उडी जात.
हं. म्हणजे आपण जे कुठून जिथनं सुरुवात करायची. मग सुरुवात कशी होते? मग साधक काय म्हणतो? पदार्थ मने काया वाचा मी हा अवघाची देवाचा जड आत्मनिवेदनाचा विचार ऐसा मी आहे पण मी देवाचा आहे. हा, मला माझी बायका मुलं काय सगळं ऐश्वर्य आहे माझं आहे पण मी देवाचा आहे असं त्यांनी मनाने ठरवलेलं असतं. मग त्यांनी त्याच्या आयुष्यात देव आला. हे पण हे जड आत्मनिवेदन आहे. मग तो म्हणतो देव कसा आहे? माझ्यातले चेतन म्हणजेच देव. चंचळ करता तो जगदीश प्राणी मात्र तो त्याचा अंश त्याचा तोची आपणास ठाव नाही. माझ्यातलं चैतन्य काढलं तर मी कुठे उरेन का हो? नाही उरणार. मग प्राणी मात्र म्हणजे मी प्राणी मात्र त्याचाच अंश आहे आणि तोच आहे मी नाहीच आहे. हम्म. चंचळ आत्मनिवेदन याचे सांगितले लक्षण करता देव तो आपण कोठेच नाही. हा, माझा करता देव झाला. मी कोणीच नाही, सर्व करता. मग चला आता एक पुढच्या स्टेपला जाऊ. की मग चंचळावर विचार केला तर कळलं की स्वप्नामध्ये पण चंचळ आहे. मग स्वप्न जेवढं खोटं किंवा खरं तेवढंच जागेपण पण तेवढंच खरं आणि खोटं आहे. गेल्या वेळी आपण थोडी समाज समता समता याच्यावर चर्चा केली होती. मग ज्या अर्थी स्वप्न पण जातं आणि स्वप्नातलं आणि जागृतीतले सारखेच निकष आहेत त्यामुळे ते सगळं चंचल सगळं बादच करायला पाहिजे. मग तो साधक काय म्हणतो? चंचळ चळे स्वप्नाकार निश्चळ देव तो निराकार आत्मनिवेदनाचा प्रकार जाणीजे ऐसा ठावच नाही चंचळाचा तेथे आधी आपण कैचा निश्चळ आत्मनिवेदनाचा विवेक ऐसा. आता त्या समर्थांनी आधी म्हणले आत्मनिवेदनाचा विचार ऐसा, मग चंचळ आत्मनिवेदनाचे लक्षण सांगितलं आणि आता म्हणले विवेक विवेक तो हा खरा विवेक करायचा. रिफ्लेक्टिव्ह थिंकिंग जड आत्मनिवेदन चंचळ आत्मनिवेदन आणि निश्चळ आत्मनिवेदन की मी फक्त चैतन्य आहे आणि चैतन्य सुद्धा प्रकृतीच्या संलग्नतेमध्ये ते चैतन्य प्रकृतीमध्ये चंचलता भासवतं. चैतन्याला स्वतःला काहीच कमवायचं नाहीये ते नुसतं आहे कोरं अस्तित्व आहे. आता याच्यात शेवटच्या दोन ओव्या ज्या आहेत ना तर माझ्या मते ते बीज आहे आणि त्याचा पुढचं सगळ्या दशक आहेत दोन तीन ते याचे एक्सटेन्शन आहे. कसं बघा तसं समर्थ आहे तीन प्रकारचे आत्मनिवेदनाचं सार कसं काढतात बघा. तिही प्रकारे आपण नाही नाही दुजे पण आपण नसता मी पण नाहीच कोठे. बघा किती खोल किती ते शास्त्र शुद्ध आहे. आता बघा आपण रमण महर्षींचं नाव ऐकतो. त्यांचा किती थोर आहे. मग त्यांनी त्यांनी काही बेसिक वेदांताचे ग्रंथ वाचले असं काही ऐकिवात नाही पण म्हणलं त्यांच्या गेल्यावर जन्मी त्यांनी नक्की सगळी साधनं नक्की केली असणार. म्हणून पण त्यांचं कसं उत्स्फूर्त ज्ञान त्यांचं. त्यांना विचारलं एकानी म्हणजे तुम्ही जगाची व्हाय डोंट यू सर्व अदर्स. तर त्यांचा ऑफ एकदम काय रिस्पॉन्स होता म्हणजे व्हेर इज अदर्स. म्हणजे दुसऱ्यांची सेवा करायला कोण दुसरा आहे? कुठे त्यांना कुठे दिसतच नाही दुसरा. आपण नसता मी पण नाहीच कोठे. पण आपल्याला स्टेप बाय स्टेप जायला पाहिजे. मग समर्थ काय म्हणतात? हा सगळा सिद्धांत आता जो आता सिद्धांत निरूपण समास आहे ना हा सिद्धांत हळूहळू पाहता पाहता अनुमानले कळता कळता कळो आले पाहता अवघेची निवांत झाले बोलणे आता. हे पाहता पाहता जे म्हटले कळता कळता कळो आले आणि निवांत झाले बोलणे आता. हा हे आपल्याला निवांत व्हायच्या या स्टेप्स आहेत आणि ते हळूहळू होणार आहे.
हं, हळूहळू होणार. आता आमचं ते अडल्ट क्लासमध्ये गेल्या वेळ तर शुक्रवारी सुरू झालं. तर बऱ्याच जणांना प्रश्न होते. हे म्हणले, अर्जुनाला गीता सांगितली आणि मग तो त्याला मोक्ष त्याला समाधान कसं नाही झालं? रिअलायझेशन नाही झालं त्याचं गीता सांगितल्यावरती. मग आता असं तुम्हाला का म्हटलं वाटतं? त्यांनी कर्तव्य केलं की नाही? म्हटलं म्हणजे मग रिअलायझेशन झालं म्हणजे कर्तव्य न करणं हे रिअलायझेशनचं लक्षण आहे का? हं. आता असं आहे की हळूहळू आहे. पाहता पाहता अनुमान आले. कळता कळता कळो आले. पाहता अवघेची निवांत झाले. म्हणजे सगळं समजलं. सगळं छान आहे. बोलणे निवांत आता. तर ह्या दृष्टीनं हा पुढचा जो सिद्धांत निरूपण आहे, आवाहन विसर्जन, खरा सिद्धांत जो पुढे आहे, की जे नुसतं कोर निरंजनाचं अस्तित्व बघायचं, तो आता आपण त्याची समासाची फोड बघू आपण. आणि आधी मग समजून घेऊ की समासाचा सिद्धांत काय. हं? की पहिल्या ओवीतच त्यांनी चंचळ आणि निश्चळ पाहण्याची प्रक्रिया, पहिल्या ओवीतच त्यांनी सार सांगितलंय. आणि नंतरच्या ओव्या या सगळ्या त्याचा विस्तार आहे. हम्म. नंतर दृष्टांत आणि विवरण, त्यांनी एक आकाशाचा दृष्टांत दिलाय. तो अनालिसिस पण त्यांनी स्वतःच केलाय. निश्चळ, त्याच्यात निश्चळ चंचळ पाहायचं. आणि 11 ते 14 मध्ये निश्चळ अनुभवाचे वर्णन करण्याचा प्रयत्न केलाय. हे प्रयत्न केलाय मी म्हणत नाही बरं, माझं मोडीच अधिकार नाही आहे असं म्हणायचा. समर्थ स्वतःच सांगतायत की मी असं काहीतरी बोलतोय, तुम्ही आपलं समजून घ्या, असं समर्थांनी ते ओवीमध्ये लिहिलेलं आहे. ते फक्त मी रिफ्रेश केलं. त्या ओवी जुन्या मराठीचं आत्ताच्या मराठीत केलं, की म्हणले कठीण आहे हा निश्चळ अनुभव वर्णन करणं. तसं आत्ताचं भजन जे ऐकलं ते त्याच अर्थाचं होतं. आणि मग या निश्चळ पदाला पात्र असतो, साधक तो कसा असतो, हा, एलिजिबल साधक कसा असतो, असं अगदी थोडक्यात वर्णन आहे. आणि मग 19 ते 32 पूर्व पक्ष ते सिद्धांत, हा प्रवास आणि प्रक्रिया हे सांगून 33व्या ओवीमध्ये, आणि ही समर्थांची विशेषता आहे, खासियत आहे, की एवढं सांगून समाज संपला नाही. मग 33व्या ओवीमध्ये निश्चळ पद आणि समाजाचे ऋण, हा अत्यंत महत्वाचा आणि आपल्या दृष्टीनं एक वेगळा पैलू टाकणारा हा ही ओवी आहे. शेवटची त्यांनी कन्क्लुजन जी केली आहे ती, असा सुंदर समास आहे. क्लिष्ट आहे थोडा, पण याचा शब्दशः अर्थ आपण काढायला गेलो तर मग खूपच क्लिष्ट होईल. पण त्याचे आपण आता अर्थ व्यवहारातले आपण बघूच की ते आपल्या जीवनात कसं अवतरतं, आपल्याला सुद्धा त्याचे कसे ग्लिम्सेस कळतात हळूहळू, ते आपण बघू. ठीक आहे. तर हा समास आपण सिद्धांत बघूया. हं? श्रीराम गगनी अवघेची होत जाते, गगना ऐसे तगे नाते, निश्चळी चंचळ नानाते, येणेची न्याये. समर्थ म्हणले, आकाशामध्ये सगळं ढग येतात, वादळ येतं, विजा चमकतात, पाऊस येतो, असं होतं. पण ते गगन तपतं, म्हणजे गगन निश्चळ राहतं, मग ते आलेलं वादळ जातं. पण आकाश तसे तसं आहे. या अर्थाने म्हणले की जे निश्चळ आकाश आहे त्यामध्ये चंचळ, निश्चळी चंचळ नाना ते येणेची न्याय आहे. हे सबंध चंचळ जो व्यवहार आपण बघतो चैतन्याचा, सात्विक का होईना चैतन्याचा व्यवहार आहे, त्याला पार्श्वभूमी, त्याला आधार निश्चळ ब्रह्माचा आहे. जसं आकाशामध्ये हे वादळ असतं, पाऊस असतो, गरमी असते, वाळूची वादळं, धुळीची वादळं होतात, पण ती शमल्यावर आकाश दर्शत तसं आहे. आणि ते आपलं खरं स्वरूप आहे. ते आता आपण पुढच्या होऊया की दृष्टांत ते आता समजावून सांगतायत हा दृष्टांत. हं? अंधार दाटला बळे, वाटे गगन झाले काळे,
रविकिरणे ते पिवळे सवेची वाटे. रात्र झाल्यानंतर वाटतं अरे आकाश काळं झालं. मग सकाळी उठल्यावर वाटतं नाही 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 काळं नाही ते पिवळं पिवळं वाटतंय आकाश शेंद्री वाटतंय. उदंड हिव जेव्हा पडिले गमे गगन थंड झाले. हिव म्हणजे बर्फ किंवा स्नो ज्याला म्हणतो ते असं वाटतं आकाश थंड झाले. पण म्हणले तो गरमीने उन्हाळ्याने उष्णी झळेने वाळले. मग असं वाटतं आकाश वाळलं का? नाही नाही. ऐसे जे काही वाटले ते ते झाले आणि गेले. हं. आकाशासारखे तगले हे तो घडेल. हं. आता ही तुमच्यापैकी अनेकांनी वेदांत वाचलेलं आहे, त्याचं अध्ययन केलं आहे. हे अन्वय व्यतिरेक पद्धतीने समर्थ या सगळ्या उपमा आपल्याला सांगतायत, की जे जे काही वाटले, जे जे झाले ते गेले, ते ठीक आहे. पण कायम काय राहिलं? कायम आकाश आहे. हं. उत्तम जाणिवेचा जिनस, समजोन पाहे सावकाश. म्हणजे शुद्ध जाणीव काय आहे? तसं निराभास ते आकाश, भास मिथ्या. उत्तम जाणीव कुठली? की उत्तम जाणीव फक्त मी आहे. ही अगदी उत्तम जाणीव. हां, ती उत्तम जाणीव. मग मला हे कामं करायचेत, माझा मान झाला, अपमान झाला, ह्या मग जगाच्या यांनी त्या जाणीवेनं वेगळी रूपं दाखवायला सुरुवात केली. जाणीव बदलली नाहीये. जाणीव तीच आहे. जसं निराभास आकाश आणि भास जे आकाशात भासतात ते मिथ्या आहेत. उदक पसरे वायो पसरे, आत्मा अत्यंतची पसरे, तत्वे तत्व अवघेची पसरे, अंतर्यामी. तर हे आता पाण्याचा पसारा केवढा आहे? तर मग आत्म्या चैतन्याचा पसारा त्याहून आहे. आणि चैतन्याच्या असं आता शब्द वापरायचे, चैतन्याच्या प्रकाशामध्ये जे जे येतं ते चेतन होतं. त्याला जर तो पदार्थ जर योग्य असेल तर ते सगळे. पण हे सगळं आपलं ही प्रक्रिया आपल्या मनामध्ये सुद्धा तशीच चालू आहे. मनामध्ये सुद्धा तशीच चालू आहे. चळते आणि चळे नाते, अंतरी अवघेच कळते, विवरणेची निवळते प्राणिमात्रांसी. बघा काही आठवड्यांपूर्वी आपण समासाचा दाखला घेऊन असा विचार केला होता, की आपलं समजा आपल्या समासामध्ये नदी आहे, नदीच्या बाजूला दगड आहेत, मी पण आहे. मग तो दगड जो आहे माझ्या स्वप्नातला, तिथं माझ्या जाणीवेचा काही भाग निर्जीव झालाय. स्वप्नातल्या नदी वाहतीये, त्याच्यामध्ये क्रिया आहे पण जाणीव नाहीये. स्वप्नातलीच. आणि जो मी प्राणी त्याच्यात आहेत, त्याच्यात माझ्या जाणीवेनी स्वप्नाच्या कक्षेमध्ये ते जिवंत झालेली आहे. तर हे चळतेच हे सगळे आपल्या अंतरामध्ये अवघाच सगळा खेळ चालला आहे. त्याच्यावर आपण विचार केला तर आपल्याला कळेल की हां, माझ्या स्वप्नामध्ये जसं मी माझ्या जाणीवेनं काही निर्जीव म्हणायच्या दगड वस्तू जमा करतो, ते निर्जीव म्हणतो स्वप्नाच्या कक्षेमध्ये, पण ते म्हणजे खरं म्हणजे माझी जाणीवच आहे ती. मी तिला निर्जीव केलंय स्वप्नापुरतं. हां, तसंच देवाने या सृष्टीमध्ये निर्जीव सृष्टी तशी आहे, आत्मा त्यांनाही व्यापून आहे. असं म्हणले विवर्ता विवर्ता शिव. असं जर मी विवरण करत गेलो तर माझी निवृत्तपदी अखंड भेटी मला होईल. आणि ती झाली की तुटी कधीही तुटी होणार नाही. म्हणजे सोप्या अगदी सोप्या शब्दामध्ये मला माझा हुकमी आनंद मिळेल. माझ्या आनंदाला कशावरही अवलंबून राहणार नाही. कायम माझ्याबरोबर असेल आनंद. ते आता हे शब्द आपण आधी बघितलेले आहेत. जेथे ज्ञानाचे होते विज्ञान आणि मनाचे होते उन्मन, तत्वनिर्शनी अनन्य विवेके होते. हं. हे सगळं मी विवेकाने समजून घ्यायचंय. आणि हे उपासनेनं काय होतं? उपासनेनं असा विवेक करत करत विवेक आणि वैराग्य या दोघांची सारखी वाढ होत जाते. आणि जे बुद्धीला पटतं ते मी माझ्या वागणुकीत आणण्याचा माझा सतत प्रयत्न होत राहतो. तर आता बघा की
फळ आलं, फळाच्या वडील कोण होतं, बीज होतं. मग बीज कुठून आलं, पानांपासून आलं, पानांमध्ये रस पाणी कुठून आलं, असं करत हे वडील शोधून पाहिले. तो चंचळाचे निश्चळ झाले. हां, तर चंचळातनं आपण निश्चळ सगळ्यात वडील आहेत. देवभक्तपण गेले तये ठाई. मग ह्याच अर्थाने उपासनेमध्ये देव मी भक्त आहे, देव आहे परकेपण हा अंतर गेलं. दोघांमध्ये चैतन्य भरून आहे याची याची जाण झाली. हं. तर आता याच्या पुढच्या ज्या ओव्या आहेत त्यात आपण थोड्या 2-3 ओव्या बघू आणि मग आपण आपले व्यवहारातले अनुभव बघू. की देवभक्तपण गेले ठाई ठाई. आता बघा तुम्हाला ऐकून माहिती असेल की रामकृष्णांच्या चरित्रामध्ये हे जे ठाकूर ते होते महेंद्रनाथ मथुर जे होते, नरेंद्र मथुर मथुर ते अ, त्यांनी त्यांचं रामकृष्णांच्या सगळी त्यांची सोय, व्यावहारिक गरजा, मोठ्या इस्टेटीचे मालक होते ते मथुर बाबू, सगळी केली. तर आता देवळातले त्यावेळे पुजारी त्यांनी त्यांची अनेक देवळं होती ते त्या परिसरामध्ये. तुमच्यापैकी कोणी दक्षिणेश्वरला गेले असाल तर तुम्ही बघितलं असेल अशी गोपुरं, एका बाजूला 7 दुसरीकडे 7, देवीचं देऊळ, शंकराचं, असं सगळे तिथे आहेत. तर त्या अनेक त्या देवळांमध्ये पुजारी असत. मग त्यातले एक पुजारी रामकृष्ण परमहंस होते अगदी तरुण असताना, पण ते अगदी तल्लीन होऊन पूजा करत. तर तिथले पुजारी तुमच्या आमच्यासारखेच असणार. मग त्यांना ते खपत नसेल, ते मथुरबाबू आले की ते रामकृष्णांशी जास्त बोलायचे ते. मग ते रामकृष्ण परमहंस तल्लीन होऊन पूजा करायचे. तर पूजा होऊन तल्लीन करताना कधी कधी त्यांचं भान नसायचं. देवीला म्हणून आणलेली फुलं ते आपल्याच डोक्यावर ठेवायची. ते बाकीच्या पुजाऱ्यांनी बघितलं, त्यांनी म्हटले अरे हे काय आहे. आणि त्यांनी मथुर बाबूने सांगितलं येऊन बघा एकदा म्हणे, ते भ्रष्ट झालंय सगळं. पण ते मथुर बाबू आले आणि त्यांनी बघितलं की अरे हे तर ते देहभान हरपतायत पूजा करताना. ते म्हणले त्याच्याकडे दुर्लक्ष करा, तुम्ही तुमची पूजा करा. तुमचं मानधन कमी करणार नाहीये मी, तुम्ही आरडाओरडी करू नका. तेव्हा त्यांचं समाधान झालं. हा म्हणले मग आमचं मानधन कमी करणार नाहीये ना, मग मग ठीक आहे. तर हे देवभक्तपण गेले तये ठाई ह्या ऐतिहासिक नोंद केलेल्या घटना आहेत. म्हणजे त्याचा अनुभवाचं वर्णन तर आपण ऐकू. ठाव म्हणता पदार्थ नाही, पदार्थ मात्र मुळी नाही. ते म्हणाल हे काय काय ओवी आहे ही, काय समजत नाही हो. आधी ओवी पूर्ण करतो 4ही 5, मग आपण पुन्हा मागे जाऊ. हं. जैसे तैसे तर समर्थच म्हणतायत, जै जैसे तैसे बोलो काही कळावया. ते म्हणले मी काय करू, मला तुम्हाला समजून सांगायचं आहे हो, पण मीच वेड्यासारखं बोलतोय, माझं मलाच कळतंय. जैसे तैसे बोलो काही कळावया. तर तर आपण त्याचा अर्थ बघूया. आधीची ओवी काय होती, वडिलास शोधून पाहिले, तो चंचळाचे निश्चळ झाले, देवभक्तपण गेले तये ठाई. त्या ठिकाणी तर समर्थ म्हणले मी जेव्हा म्हटलं तये ठाई, तर अशी काही मनात धारणा व्हायला नको कोणाच्या की देवभक्तपण गेले म्हणजे ते कुठलं तरी एक जागा आहे, किंवा ती एक क्रिया आहे, किंवा तो एक कुठला पदार्थ आहे. तर ते ठाई म्हणजे कुठल्या ठाई, तर म्हणले ठाव म्हणता तो पदार्थ नाहीये. हे देवभक्तपण गेले तये ठाई म्हणजे तो ठाई हा कुठला पदार्थ नाहीये. ठाई हे कुठलं स्थान पण नाहीये. म्हणजे हे काय करू मला सांगता येत नाहीये. जैसे तैसे बोलो काही कळावया. तर पुढच्या ओव्या बघूया. ते म्हणले अज्ञान शक्ती निरसली, ज्ञानशक्ती मावळली, वृत्तीशून्ये कैसी झाली स्थिती पहा. हम्म. हे बघा, हे निवांत बोलणं झालं ना, निवांत झाले बोलणे, आता त्याचं लक्षण आहे. हम्म. अं, की अज्ञान शक्ती निरसली, ज्ञानशक्ती मावळली, की ज्ञानानं जे साधायचं ते पण साध्य झालं. पण काही मनामध्ये कुठलीही वृत्ती उरली नाही. ती बघा म्हणे कशी स्थिती झाली माझी. मुख्य शक्ती पाहतो ऐसा, नाही चंचळाचा वळसा, निवांती निवांत कैसा निर्विकारी. बघा आपण तो निवांत शब्दावर विचार केला ना, निवांती निवांत कैसा निर्विकारी, मुख्य शक्ती पाहतो कैसा. असं आहे,
जो भक्त सद्गुरूंना शरण जातो, त्याच्यावर गुरुकृपेचा वर्षाव होऊन त्याच्या अंतरंगामध्ये फरक होतो. गुरु कोणावर पार्शॅलिटी करतात असं नाही, पण गुरुच्या सान्निध्यामध्ये जर आपली तयारी असेल तर विलक्षण फरक होतो. त्याला आता काही काही दर्शनामध्ये शक्तिपात म्हणतात, पण त्या शक्तिपात करणाऱ्यांची कमी नाही आहे. शक्तिपात झाल्यानंतर ती शक्ती माझ्या मनात साठवून ठेवण्याला माझी शक्ती मात्र आपल्या साधकांची शक्ती कमी पडते. बघा, आपल्या घरी संत महंत राहायला येतात, आपण कुठे शिबिराला जातो, आपल्याला किती उल्हसित वाटतं. पण मग तो काही दिवसांनी तो उल्हास मावळतो आपला. ती शक्ती ते ताजे पण टिकत नाही आपलं. तर हा मुख्य शक्तिपात आहे. समर तो गुरुच्या दर्शनाने असेल, त्यांच्या वाक्यांनी असेल, भाषणाने असेल, स्पर्शाने असेल, पण तो होतो. आणि त्यांनी माझी निर्विकाराकडे, निवांतपणाकडे वाटचाल माझी सुरू होते. तर बघा, दासबोधा सारखाच मनाच्या श्लोकामध्ये पण एक सुंदर श्लोक आहे. हे 100 नंतरचे जे श्लोक आहेत ना, अरे बापरे, ते अगदी उपनिषदातल्या सूत्रांसारखे आहेत. ते बघा, इथे हेच वर्णन केलंय. हरी भक्त विरक्त विज्ञान राशी, जेणे मानसी स्थापिले निश्चयासी, तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे, तया भाषणे नष्ट संदेह मोडे. बघा, इथे ज्ञानाचं विज्ञान होणं हा पण समर्थाने प्रयोग केला होता. आणि त्यांनी काय केलं, त्यांनी मानसी म्हणजे तुमच्या आमच्या मानसामध्ये निश्चयाचा स्थापना केली. निश्चयाची, मी नक्की करेन. इथं समर्थ शक्तिपाद म्हणतात. मग त्यांच्या दर्शनाने, स्पर्शाने पुण्य जोडलं. पुण्य जोडलं म्हणजे काय, मी ज्ञानाचा अधिकारी झालो. त्यांच्या भाषणाने माझे सगळे संदेह गेले. तर हे समर्थांना मुख्य शक्तिपात काय ते सांगायचं आहे, की हरिभक्त विरक्त विज्ञान राशी, जेणे मानसी स्थापिले निश्चयासी. एका दशकाची समाप्ती समर्थाने केली होती, बुद्धी यत्ने प्रवेशली. बुद्धीनं प्रयत्नामध्ये प्रवेश केला, असं त्यांनी शब्द वापरले होते. फारच सुंदर. तसं इथे बघा, म्हणले मानसी स्थापले निश्चयासी, तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे, तया भाषणे नष्ट संदेह मोडे. बघा, तुमच्यापैकी अनेकांनी संतांच्या महंतांची सेवा केलेली आहे, आणि ते जे भाग्य आहे. तुम्हाला एक उदाहरणच सांगतो मी. हे आता मी प्रत्यक्ष त्यांच्याकडनं ऐकलेलं उदाहरण आहे. आता स्वामी पुरुषोत्तमानंद तुम्ही अनेक जणांनी तुमच्यातले ऐकले असतील. फार ते ना रांगडं व्यक्तिमत्व होतं. ते आपल्या कक्षेमध्ये विचारांमध्ये बांधायचं त्यांची महती कळत नसे. तर ते एकदा आपलं चिन्मय मिशनचा हिंदी हिंदी भाषांतराचं कुठलं गाव आहे, ते नाव, त्या शहराचं नाव विसरलं मी. कानपूर जवळ आहे. तिथे आता त्यांनी सिनियर होम ते पण काढले तिथे. तर ते जे आहेत, त्यांनी स्वतः आठवण त्यांनी सांगितली. ते अकाउंटंट आहेत, आहेत अजून ते प्रदीप भैया आम्ही म्हणतो त्यांना. त्यांनी सगळी जे हिंदी भाषांतर केलेत ना, ते बरीचशी पुस्तकं त्यांनी हिंदी भाषांतर केले. तर पुरुषोत्तमानंद एकदा त्यांच्याकडे आले होते, आणि त्यांची बहीण ती पण म्हटली, म्हणे माझा भाऊ इतका तो रागीट होता म्हणे खूप, आणि चिन्मय मिशनच्या परिवारात आला, आणि ते पुरुषोत्तमानंदांच्या आला. आणि त्यावेळी आता सगळ्या सेंटर, आता 2 सेंटरचे अध्यक्ष इथे बसले आहेत, तर सगळीकडे तेच आहे हो, कार्यकर्ते कमी असतात. तर तर पुरुषोत्तमांनी किती कामं, तर शेवटी म्हणला, म्हणजे मी किती कामं करू स्वामीजी, आपल्याचकडे राहायला आले ते चांगलं आहे, पण म्हणजे सगळी कामं मलाच करायला लागतात. मग एक दिवशी तर ठीक आहे, तर थोडा त्रस्त झाला होता. तर एके दिवशी दुपारी स्वामी कोणाकडनं भिक्षा करून आले, गरमी होती. त्याला सांगितलं, आता म्हणे तू घरी म्हणे सरसूचं तेल आहे का? ते म्हणले नाही आहे. म्हणे सरसूचं तेल घेऊन ये आणि माझ्या पायाला मालिश कर, मी दमलोय खूप.
गेलं. आणि तो घरी बायको बरोबर बहिणीला, बहीण साक्ष आहे बरं का, तिनं पण सांगितलंय. मी चिडचिड करत होता म्हणे आता करतो, मालिश करतो. आणि नंतर तो स्वतःच सांगत होता की मालिश करता करता मी मनामध्ये असे विचार होते की काय सगळं कामं मलाच करायला लागतात. आणि म्हणे त्यांच्या पोटांना मी मालिश करताना म्हणे सहज वर बघितलं तर स्वामीजी माझ्याकडे बघत होते आणि त्यांना जणू काही माझ्या मनातले विचार कळले. आणि असं ते गीतेमध्ये आहे ना, प्रहसन्निव भारत, असे मंद स्मित केलं. ते म्हणले माझ्या अंगातलं जणू काही मला घामाच्या धारा फुटल्या. म्हणे माझ्या अंगातलं जणू काही काहीतरी गेलं. आणि ती बहीण सांगते, ती आहे ओरिगॉन मध्ये मध्ये आपण तिला हवं तर बोलवू कधी आपल्या ती आठवण सांगायला. ती ती सांगते त्यानंतर माझ्या भावाला कधीही चिडलेला मी पाहिलं नाही. आहे. तर हे असं उदाहरण आहे. मी विवेकानंदांचं पण एक वाचत होतो. ते आता पुढच्या वेळेस सांगेन, आपली वेळ संपली. पण हे समर्थांनी लिहिलेली दासबोधातली ओवी तंतोतंत खरी आहे. माझं भांड कमी पडतं, माझी लायकी कमी पडते. हं, मुख्य शक्तिपात तो ऐसा. आपल्या निवांत निर्विकारापर्यंत नेण्यासाठी भगवंत गुरु शक्तिपात करायला तयार असतात. पण मला ते समजायला पाहिजे. हम्म. चंचळाची विकार बालटे, ते चंचळची जेथे आटे. म्हणजे हे चंचळाचे अनेक प्रकार आहेत. ते काय करणार, पण ते चंचळाचे जे सेकंडरी इफेक्ट्स आहेत ते कितीतरी आहेत. पण ते मूळ चंचळ जर आटलं, म्हणजे त्याचं जर माझं महत्त्व गेलं, तर काय, कशाला काही, मग सगळी साधना फळाला आली की नाही. पण म्हणले चंचळ निश्चळ घनवटे, हे तो घडेना. म्हणजे चंचळ आणि निश्चळ याचं कॉम्बिनेशन कधी होईल असं नाही, की कमी जास्ती होईल असं नाही, की हा आता एक गहन ओव्या आहेत, म्हणजे ते शब्द गहन आहेत. तर आपण ह्याच्या पुढचं निश्चळ पदाला पात्र होण्यासाठी, कारण अर्थातच निदान मी तरी पात्र नाही आहे म्हणून मला समजायला माझी घालमेल होते शब्दार्थ सांगताना. पण हा निश्चळ पदाला पात्र साधक कसा असतो, त्याचं वर्णन आणि उर्वरित समास आपण पुढच्या वेळी पाहू. आणि त्यानंतर शनिवारी, म्हणजे 27 सप्टेंबरला शनिवारी आपल्या सकाळी 8:30 वाजता अद्वैतानंद स्वामीजी येणार आहे. कारण आता आज 15 तारीख आहे ना, तर आता 22 तारखेला तर आपला समास पूर्ण होईल. आणि मग स्वामीजींनी 27 तारीख दिली. तर ह्या दशकाचा सारांश सांगायला स्वामीजी येणार आहेत. तर आपण तो शनिवारची ती सकाळची वेळ तुम्ही राखून ठेवा. आणि आता मी इथे थांबतो. आज तुमच्या डोक्याला ताप झाला खरा, पण मनामध्ये आपण ऐकून तर ठेवू आणि मनामध्ये समजून तर घेऊ की हो, मला हे समजून तरी घ्यायचंय की हे निर्गुण जी जी मोक्ष समर्थ सांगतायत सिद्धांत, तुम्ही समजून तरी घेतो. म्हणजे माझी त्या दृष्टीने प्रयत्न करायची माझी बुद्धी होईल. हं? तर उरलेल्या ओव्या आपण पुढच्या आठवड्यात बघू. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.